पासून आपली जीसीसी टीबीसी ही परीक्षा आपली शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा ही उद्यापासून सुरू होत आहे. आपलं सेंटर आहे अशोक पॉलिटेक्निक कॉलेज अशोकनगर. थोडासा अंतर थोडं जास्त आहे आणि परीक्षेच्या बाबतीतल्या सूचना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आता बरेच जण कधी कधी काय होतं, सकाळी याचा पेपर 11ला असतो, हा दुसऱ्या दिवशी 11 वाजता येतो, है ना. असं करू नका. टाइम आणि डेट व्यवस्थित बघा पेपरचं, आणि साधारण आपण 1 तास अगोदर तिथं सेंटरवर पाहिजे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, है ना. कोणी मोटरसायकलवर जाणार असेल तर मोटरसायकलला काही घोटाळा झाला तिथं त्याला अपील नाही. तुम्ही कुठलं कारण चालत नाही, तुम्ही वेळेवर तिथं हजर पाहिजे. लॅब छान आहे, तुमचे स्क्रीन पण छान आहेत, मोठ्या आहेत. काल आम्ही टेस्ट करून आलो, बरोबर. कीबोर्ड पण चांगले. आता आपली मानसिकता थोडीशी बदला. आता इथं ठीक आहे, नाही ते असंच होतं तर कोणी आपल्याला स्वतःला नाव ठेवायला कोणी तयार नसतं. आपण जर चुका जर झाल्या, कीबोर्डच चांगला नव्हता, ते असंच होत होतं, ते अक्षरच आमकं होत होतं, त्याला याला बाकीची मुलं पास होतात, आपण पास होत नाही. म्हणून एक मानवीय ती काय म्हणतो ना आपण, मनुष्याची जी आहे ही विचार करण्याची प्रवृत्तीच तशी आहे की ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस अडचणी येतील त्यावेळेस मनुष्य दुसऱ्याकडे बोट दाखवून मोकळा होतो. असं करू नका. तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, घाबरू नका. परीक्षेला गेल्यानंतर काही जर अडचणी असतील तर तिथं जे सुपरवायझर असतात त्यांना तुमच्या अडचणी सांगा, बरोबर. आधी तुम्हाला आता सगळ्या ठिकाणी सुरुवातीला स्पीड पॅसेज येतो, पण आता थोडस विद्यार्थी संख्या असल्यामुळे किंवा त्यांचं लॉग इन करण्यामध्ये तो वेळ जातो, त्याच्यामुळे तुम्हाला सरावासाठी काय तिथं पॅसेज कदाचित मिळू शकत नाही. पण सुरुवातीला ईमेल येतो आणि मेल आल्यानंतर तुमचं प्रत्यक्ष चालू होईल, बरोबर. त्याच्यामुळं इंग्लिशचे पेपर आहेत सुरुवातीला, त्याच्यामुळे घाबरून काय जाऊ नका. कारण आता तुम्हाला माहिती आहे ही परीक्षा तुमच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. असं काही समजू नका आता ही परीक्षा गेली मग आपण पुढचं बघू. पुढचं काही होत नसतं. थोडस मन लावून केलं तर सगळ्या गोष्टी होत असतात, बरोबर आहे. आता अजून परीक्षेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाकडं ID कार्ड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही तिथं आधार कार्ड ओरिजिनल नेलं नाही तर निदान तुमचा शाळेचा ID, ओळखपत्र असतं तुमच्या कॉलेजचं, तर ते कॉलेजचं ओळखपत्र जवळ बरोबर ठेवा. ड्रायव्हिंग लायसन असलं तरी चालेल या तिन्ही गोष्टीपैकी, किंवा पासपोर्ट आहे का कोणाकडे पासपोर्ट, नाही तर पासपोर्ट पण चालतो. तर ह्या साधारण आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा लायसन किंवा शाळेचं तुमचं ID, तर ह्या 4 गोष्टी पैकी एक कुठली तरी गोष्ट. आधार कार्ड सगळ्यांकडे आहे. आधार कार्ड नसेल आणि प्रवेश पत्र जरी नसेल तरी तुम्हाला परीक्षेला कुठल्याही हालतमध्ये बसू दिलं जाणार नाही, याची सगळ्यात प्रथम नोंद घ्या. वेळेवर परीक्षेला वेळेवर जा. आणि आता ही जी परीक्षा आहे ही 3ऱ्या मजल्यावर आहे, त्याच्यामुळे थोडस तिथं शोधायला अडचण आहे. आता काय तिथं बिल्डिंग एकच आहे त्याच्यामुळे अडचण येत नाही. एंट्री केल्यानंतर डायरेक्ट राईटला तुम्ही गेलात, तिथं मोठं पटांगण आहे, तिथं गेल्यानंतर अशोक पॉलिटेक्निक लिहिलेलं आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेलं की तुम्हाला तिथं लक्षात येईल की इथं परीक्षा आहेत, समजलं. आणि छान आहे, लॅब छान आहे, फक्त स्पेस पण मोठा आहे. तर घाई करू नका, गडबडू नका, आलं लक्षात. तर अजून काय आता परीक्षेच्या संदर्भामध्ये अजून सगळ्यांनी आपापली फीस भरून हॉल तिकीट आपले घेऊन जावा, है ना. नाही तर मग आता परीक्षा असते 11 वाजता, मग सकाळी घेऊन जाऊ आपण हॉल तिकीट, असे पण कार्यकर्ते काही, बरोबर आहे ना. तर ते थोडंसं आपल्या ताब्यात ठेवा. पावसाळ्याचे दिवस आहेत, थोडीशी प्लास्टिकची पिशवी पण ठेवा, तर भिजणार नाही याची काळजी घ्या, ठीक आहे. तर मग आता आपण आज थोडेसे ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नाकडे आपण वळू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑब्जेक्टिव्ह हा तुम्हाला 25 मार्कासाठी असतो आणि हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, पण फार महत्वाचा आहे. तर ह्या शेवटच्या प्रश्न जरी तो असला आणि शेवटी जरी असला पण तो तेवढाही महत्वाचा आहे ना. कारण त्याचे सेक्शन केलेले आहेत त्यांनी. या सेक्शनला त्यांना 40% मार्क्स मिळाले पाहिजे, या सेक्शनला 40% मार्क्स मिळाले, म्हणजे याला 25 पैकी तुम्हाला 10 मार्क्स मिळणं गरजेचं आहे, आलं लक्षात.
तर मग हे 10 मार्क मिळवणं आता तुम्हाला आपण एक दोन पेपर मागचे पण बघितले होते. आता सलग मी जास्त वेळ न घेता फक्त आपण थोडासा ऑप्शनचा आणि थोडासा लॉजिक लावण्याचा आपण प्रयत्न करू. बरोबर, अवघड काही नाहीये. फक्त तुम्ही वाचले आणि सगळ्यांनी अभ्यास केला का ऑब्जेक्टिव्हचा? हा, तर आपल्याला आपली इतकी खात्री पाहिजे. आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा, आता कुठला पेपर आहे? हायकोर्टाचा. माहिती असेल, तुम्ही जाहिरात पाहिली असेल. हायकोर्टाच्या पेपरला सुद्धा हेच प्रश्न तुम्हाला 10 मार्काला असतात. म्हणून असं समजू नका की हे केलं शिक्षण आपलं. म्हणून जी हुशार मुलं असतात तर ती हुशार मुलं आतापासून स्ट्रिक्ट असतात. स्ट्रिक्ट असतात म्हणजे नाही, हे जे ज्ञान आहे, हे मिळालेलं ज्ञान मला भविष्यात कुठेतरी कामाला यायला पाहिजे. आणि हेच प्रश्न, याच कॉम्प्युटरच्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला 10 मार्काला तिथं विचारले जातात. आता 10 मार्क्स म्हणजे सोपे आहेत का? आता बाकीच्यांना जे याच्याशी रिलेटेड नसतात, कोणाचं बीकॉम झालंय तिथं पण तो शॉर्टलिस्ट झाला हायकोर्टाला, आणि त्याचा ते प्रश्न जमणार नाही. आता तुम्हाला काय अडचण आहे का? कारण ही प्रश्न तुमच्या हाताखालून गेलेली आहेत, तुम्हाला माहिती आहे. आलं लक्षात? म्हणून कुठलीही परीक्षा देताना त्याचा कुठंतरी आपल्याला त्या ज्ञानाचा निश्चितपणे लाभ होणार आहे. म्हणून हे प्रश्न महत्वाचे आहेत. बघा, फक्त आपण थोडेसे धावतं हे घेऊ. बघायला कर. बघा, आता इंटरनेटवरती 2 प्रश्न आहे. तुम्हाला त्या दिवशी पण मी सांगितलं, काही ठोकताळे. ऑल ऑफ अबाव ट्रू, बरोबर. आणि इंटरनेटवरचे किंवा तुमचे वर्डचे जे काही काही प्रश्न आहेत वर्ड्स मध्ये, किंवा तुमचे पॉवर पॉईंट मधले काही प्रश्न आहेत, तर ते पॉवर पॉईंट मधले प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत ना, हे जवळजवळ सगळे आलटून पलटून सारखेच आहेत. बघू आपण आता बघू. आता हा इंटरनेटचा प्रश्न आहे. बघा, इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये वेबसाईटचा ऍड्रेस टिंब मध्ये देतात. ऍड्रेस कुठे देणार? काय काय टेन्शन आहे का? काही सांगा बरं. लक्षात ठेवायला काही अडचण आहे किंवा काय? आलं लक्षात तुमच्या? म्हणून हे अशा गोष्टी तुम्ही जर घरी जर पाहिल्या ना, तर यांना आहे ना, तुम्हाला माहिती नाही हे कुठे आहेत सगळे ऑप्शन्स. हे तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे ना तुमच्याकडे सगळ्या? अरे आहे का नाही? आहेत ना? बघा बरं, मी पहिलाच प्रश्न पाहिला, त्याला मला काय डोकं चालवावं नाही लागलं. साधी गोष्ट आहे. हा जर प्रश्न आला तर तुम्ही अरे मेनू बार, स्टेटस बार यापैकी नाही, काही डोकं अजिबात लावायची गरज नाही. ऍड्रेस बार कुठं लिहिणार आपण? ऍड्रेस एका टॅब मध्ये टिंब इतकं अंतर असतं. जेव्हा आपण हा टॅब देतो तर तो पुढे सरकतो का? त्याच्यामध्ये किती अंतर असतं? 0.5 इंच, बरोबर आहे. बघा, बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. 0.5 इंच तेवढं अंतर असतं. जगभरातील बिगेस्ट नेटवर्क कोणतं? अलग लक्षात. इंटरनेट सगळ्यात मोठं जर आलं तर ते इंटरनेट असतं. इंटरनेट. त्याच्यानंतर कोणत्या फोल्डर मध्ये ईमेल रिसिव्ह होतात? जेव्हा आपल्याला ईमेल येतो तर कुठल्या फोल्डर मध्ये मिळणार? तो मिळणे म्हणजेच इन, बरोबर ना. आउटबॉक्स मध्ये, आउट म्हणजे जाणे, आउटबॉक्स मध्ये ते ईमेल जातात आपण पाठवलेले. त्याच्यानंतर विंडो 10 मध्ये हेल्पची शॉर्टकट की काय आहे? सी म्हणजे F1. आता हे जे शॉर्टकट कीज आहेत ना, ह्या थोड्याशा बघा. आलं लक्षात? वर तिथे F1 कशासाठी वापरला जातो, F2 कशासाठी, F3, F4, हे पण थोडक्यात बघून घ्या. तर विंडो 10 हेल्पची शॉर्टकट की कोणती आहे? F1. आता बघा, इथं हेल्प शब्द आहे की नाही? हेल्प, आणि त्याची शॉर्टकट की विचारली. आता हेल्प मध्ये बघा, इथं जरी पी असला, हेल्प 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 है ना, त्या फशी कुठेतरी रिलेटेड शब्द येतो. असाही तुम्हाला इथं हा F1 लक्षात येईल. F1 ही शॉर्टकट की विचारली. ही शॉर्टकट की एक्सेप्ट, हेल्प किंवा डिलेट हे नाही होणार. शॉर्टकट की कोणती? F1. हेल्पला F1. MS वर्ड मध्ये आपण कंट्रोल आर शॉर्टकट की डॅश अलाइनमेंट साठी वापरतो. कंट्रोल आर कशासाठी वापरतो आपण? आर म्हणजे राईट, साधी गोष्ट आहे. एल असेल तर, कंट्रोल एल असेल तर कुठे गेली असते? लेफ्टला. आणि कंट्रोल सी असेल तर कुठे येतो? सेंटर म्हणजे सी. कंट्रोल आर म्हणजे राईट, कंट्रोल एल म्हणजे लेफ्ट, बरोबर. हे तिन्ही पण प्रश्न लक्षात ठेवा. उत्तर तर तो काय येईल इथं?
कंट्रोल आर म्हटल्यानंतर राईट येईल. बरोबर. एम एस वर्ड मध्ये कंट्रोल आर या इथं परत तोच प्रश्न आला की नाही. कंट्रोल आर या शॉर्टकट कीने सर्व मॅटर उजव्या बाजूला करता येते. माझ्याजवळ बसलाय म्हणजे आता सांगितलं ते गेलं बा सगळं कामातून. अरे कंट्रोल आर म्हटल्यानंतर कुठे जायला पाहिजे. मग प्रश्न काय विचारलाय, उजव्या बाजूला करता येते. राईट आणि उजवी वेगळे का? अरे बरोबर. उजव्या बाजूला जाता येते म्हणजे काय असलं पाहिजे, बरोबर. एम एस वर्ड मधील कोणत्या रिबन मध्ये तुम्ही चार्ट ऍड करू शकतो. तर आता बहुतेक उत्तर जे आहे ना, तर तिथं इन्सर्ट ऑप्शन असेल ना, तर असं नाहीये, पण तरी सांगतो बहुतेक ठिकाणी त्याचं ऑप्शन इन्सर्ट असतं. इन्सर्ट म्हणजे आपण नवीन ठिकाणी जेव्हा ऍड करणे किंवा हे करणं, शोधणं, तर त्याच्यामध्ये इन्सर्ट ऑप्शन असतं. हा, आता आपल्याला एवढं डिटेल बघायला वेळ नाही, फक्त हे करा. रिबन मध्ये ऍड चार्ट करू शकतो. ऍड करायचा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, तो चार्ट ऍड करायचा असेल तर तिथं इन्सर्ट ऑप्शन वापरावं लागेल. एम एस वर्ड मध्ये कोणती रिबनने आपण मार्जिन चेंज कराल. बघा, मार्जिन जर आपल्याला चेंज करायचे असेल तर आपल्याला पेज लेआउट वर जावं लागेल. तुम्हाला आता इथं आपण पेपर टाईप केला आणि तुम्हाला ते पेज दिसतंय समोर. आता तुम्हाला काय करायचं, नाही मला वरून जरा जागा सोडायला पाहिजे, तुम्हाला कुठं जावं लागेल, पेज लेआउटला जावं लागेल, पेज खालीवर करायला. म्हणून तिथं त्याचा ऑप्शन येईल पेज लेआउट. वर्ड मध्ये खालील पैकी टिंबटिंब फॉन्ट ग्रुप मध्ये उपलब्ध नाहीत. अलाइनमेंट ह्या फॉन्ट ग्रुप मध्ये नाही. बघा, फॉन्ट आहे, फॉन्ट स्टाईल आहे, फॉन्ट साईज आहे, अंडरलाईन आहे, कलर देता येतो आपण. वर्ड मध्ये तुम्ही लेटर टाईप करता की नाही, लेटर टाईप करायला अंडरलाईन देता येते आपल्याला, फॉन्ट बदलता येतो, त्याच्यानंतर त्याची साईज कमी जास्त करता येते. बरोबर. पण अलाइनमेंट आपल्याला वर्ड मध्ये नाहीये, अलाइनमेंट ऑप्शन. अलग लक्षात. त्याच्यानंतर एक्सेल मध्ये सेलची अलाइनमेंट करण्यासाठी टिंबटिंब करतात. होम आणि अलाइनमेंट. आता इथं काय आहे, एक्सेल मध्ये सेलची अलाइनमेंट करण्यासाठी काय करतात, होम आणि अलाइनमेंट. राहील ना लक्षात. होम अलाइनमेंट कशासाठी, तर एक्सेल मध्ये सेलची अलाइनमेंट करण्यासाठी. सेल माहिती ना कशाला म्हणतो. तुम्ही जिथं B3 ला पहिल्यांदा तिथं क्लिक केल्यानंतर एक चौकोन येतो छोटा, बरोबर, एक्सेल मध्ये. तर त्याला, त्या चौकोनला काय म्हणतात, सेल म्हणतात. आपल्याला त्याची अलाइनमेंट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, होम आणि अलाइनमेंट. होम मध्ये जावं लागेल, होम रिबन टॅब मध्ये. होम टॅब मध्ये आपल्याला अलाइनमेंट मध्ये गेलं की आपल्याला तिथं ती हे करता येते, अलाइनमेंट करता येते. इन्क्रीज फॉन्ट. इन्क्रीज फॉन्ट म्हणजे फॉन्ट वाढवणे. या बटनच्या खाली टिंबटिंब हे बटन आहे. इन्क्रीज फॉन्टच्या खाली कोणतं बटन आहे, इन्क्रीज म्हणल्यानंतर कोणतं बटन येईल, कशाला काय जास्त डोकं लावायचं. बरोबर. इन्क्रीज बटनच्या खाली डिक्रीज बटन. डिक्रीज म्हणजे कमी करणे. एम एस एक्सेल 19 मध्ये होम टॅब मधील क्लिअर पर्याय हा टिंबटिंब करू शकतो. क्लिअर मध्ये काय करू शकतो, आला का, ऑल ऑफ दीज. प्रश्न आला का, यापैकी सर्व, ऑल ऑफ. बरोबर. मग आता इथं काय येईल उत्तर याचं, ऑल ऑफ अबाव. डी. क्लिअर कमेंट करता येतात, क्लिअर फॉर्मॅट करता येतो, क्लिअर हायपरलिंक्स करता येते, या सर्व. बरोबर. कधी, एम एस 19 मध्ये होम टॅब मधील सगळे पर्याय क्लिअर करायचे असेल तर क्लिअर कमेंट्स पण होतं, हा पर्याय करू शकतो एक्सेल मध्ये. कोणता, क्लिअर. क्लिअर जर केलं तर आपलं सगळं क्लिअर होऊन जाणार. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर टिंबटिंब बारवर वर्कशीटचे करंट स्टेटस पाहता येतात. हे पहा, जे वरती असतो त्याला कुठला बार म्हणतो आपण, स्टेटस बार. खाली असतो त्याला कोणता, वर स्टेटस, खाली खाली हा बार असतो त्याला कुठला बार म्हणतात. इकडे जे बार असतो याला काय म्हणतात, हे हा इथं जो असतो याला काय म्हणतो, हा स्क्रोल बार. हा स्टेटस. आणि खालचा, कितवा प्रश्न चालू आहे आपला,
कोणता बार म्हणतो? वर असतो तो टायटल बार आणि खाली काय असतो? स्टेटस बार. साईडला असतो स्क्रोल बार. अलग लक्षात. मग आता इथं कोणत्या बारवर वर्कशीटचे करंट स्टेटस पाहता येतात? कोणतं स्टेटस कुठं पाहता येणार? स्टेटस बारवर पाहता येणार. साधी गोष्ट आहे. आणि वर जर असेल तर तो टायटल बार झाला असता. आपण हे इथं दिसतो ना, हा बार, बरोबर. इथं आता काय स्टेटस चालू आहे? आता इथं बघा, इथं आपलं काहीतरी चालू आहे, इथं दिसतं आपल्याला, ह्या स्टेटस बारवर दिसतं. आणि वरचा असतो इथं जो असतो तो टायटल बार असतो. आपण पॉवर पॉइंट मध्ये चार्ट इन्सर्ट करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं बहुतेक याचे ऑप्शन हे ट्रूच असतात, लक्षात ठेवा. अलग लक्षात. बरोबर. स्लाइड नंबर इन्सर्ट करण्यासाठीचा पर्याय काय करायची? एक स्लाइड आहे ती इन्सर्ट करायची. ऑप्शन बघा, इन्सर्ट करायची, काय करायची? स्लाइड करायची. इन्सर्ट पण आहे, स्लाइड पण, आणि स्लाइड नंबर आहे. इथं काय इन्सर्ट, इथं पेज नंबर आहे, बरोबर. इथं इन्सर्ट टेक्स्ट ग्रुप, इथं काय इन्सर्ट करायचं सांगितलं आपल्याला? स्लाइड नंबर आहे आणि इन्सर्ट आहे. इथं काय केलं? फक्त इन्सर्ट अगोदर घेतलं, स्लाइड नंबर नंतर आहे का नाही? जर साधं गणित, डोकं जर व्यवस्थित जर शांत ठेवलं तर उत्तर लक्षात येईल. हे ऑप्शन लगेच ते निघून जातात. आपल्याला टेबल नाही करायचा, आपल्याला टेक्स्ट ग्रुप नाही करायचा, पेज नंबर नाही करायचा. पॉवर पॉइंट मध्ये आउटलाईन व्ह्यू हे टिंबटिंब साठी वापरले जाते. अरेंज ऑर ऍडजस्ट सिक्वेन्स ऑफ मॅटर. आता मी सांगत असतो बरं का, हे आता त्याचं काहीतरी लाईव्ह चालू आहे, पण नाही बोलायला पाहिजे, सांगून टाकतो. ज्या ऑप्शन मध्ये असे जर असतील ना, त्याच्याचं उत्तर मोठं आहे का, त्याच्यावर क्लिक करा. हे कट कर, नंतर डिलीट कर द्या. अलग लक्षात. आता इथे या प्रश्नामध्ये ज्याचा आन्सर मोठा आहे त्याच्यावर क्लिक करून टाकायचं. पण जर येत नसेल तर असं नाही की तो बरोबर असेलच, असं नाहीये. हे सांगतो तुम्हाला एक. आता याच्यामध्ये एवढं वाचायला आपल्याला वेळ नाही. पॉवर पॉइंट मध्ये आउटलाईन व्ह्यू आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला अरेंज ऑर ऍडजस्ट सिक्वेन्स ऑफ मॅटर. साधे गणित. याच्यातच तुमच्या आउटलाईन व्ह्यू मध्ये काय असतं तर ऍडजस्ट सिक्वेन्स ऑफ मॅटर. मॅटरची जी सिक्वेन्स आहे ती तुम्हाला काय करता येते? ऍडजस्ट करता येते. म्हणून त्याचं उत्तर काय आहे? इथं एक एक लक्षात ठेवा. आउटलाईन व्ह्यू, अरेंज द ऍडजस्ट सिक्वेन्स ऑफ मॅटर. पेज सेटअप कमांड पॉवर पॉइंट मधील टिंबटिंब या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. पेज सेटअप कमांड पॉवर पॉइंट आणि कोणत्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे? तर डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. पेज सेटअप डिझाईन, पेज सेटअप डिझाईन. त्याच्यानंतर प्लेस होल्डर हे टिंबटिंब बॉक्सचा उपयोग ऑब्जेक्ट इन्सर्टिंग साठी होतो. तर डॉटेड काय उत्तर आहे त्याचं? प्लेस होल्डर. मग एवढंच लक्षात ठेवा, प्लेस डॉटेड. आता इथं जो बॉक्सेस शब्द जो असतो ना, हा बॉक्सेस आणि डॉटेड याचं रिलेशन आहे. जाऊ दे, आता आपल्याला एवढा वेळ नाही. प्लेस होल्डर जे आहे ना, प्लेस होल्डर आलं तर काय लक्षात ठेवा? डॉटेड बॉक्स. प्लेस होल्डर आलं तर काय लक्षात ठेवायचा? डॉटेड बॉक्स. इनबॉक्स, रिप्लाय, फॉरवर्ड, डिलीट ऑप्शन हे टिंबटिंबशी संबंधित आहे, ईमेलशी संबंधित आहे, बरोबर. ईमेल मध्ये इनबॉक्स मध्ये ईमेल येतो, रिप्लाय करतो आपण आलेल्या बॉक्स मेलला, फॉरवर्ड करतो, डिलीट करतो. हे ऑप्शन कशा संदर्भात आहे? ईमेल. सोपा प्रश्न आहे. इनबॉक्स, सेंड, आयटम, ड्राफ्ट, ट्रॅश एक्सेट्रा हे ऑप्शन टिंबटिंब सिस्टीमचे आहेत. बघा, दोन्ही ईमेलचे. तुम्हाला ईमेलचे मार्क नाही गेले पाहिजे. अतिशय साधे सोपे प्रश्न असतात, ते मार्क्स तुम्ही घालवू नका. आणि याला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. नाही तर असं म्हणाल मग आता 25 प्रश्न आहेत, जाऊ दे 2-4 राहिले तर राहिले, चुकतील, माझे मार्क कमी होतील. अजिबात नाही. तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर चुकणार, पण त्याचे मार्क्स कमी नाही होणार. मिळणार नाही मार्क, पण कमी नाही होणार मिळालेल्या मार्कातून. समजलं? त्याच्यानंतर इंटरनेट मेमरीची कॉम्प्युटरच्या टिंबटिंब मध्ये असते. इंटरनेट मेमरी ही कॉम्प्युटरच्या टिंबटिंब मध्ये असते. इंटरनेट मेमरी कुठं असते? मदरबोर्ड मध्ये. इंटरनेट मेमरी आपलं इंटरनल मेमरी कुठं असते? मदरबोर्ड मध्ये, बरोबर. लक्षात ठेवा. इंटरनेट एक्सप्लोरर हे एक आउटपुट डिव्हाइसचे उत्तम उदाहरण आहे. आता एवढा एक प्रश्न आहे चूक. तर हे इंटरनेट एक्सप्लोर हे हा साधा प्रश्न आहे का नाही? इंटरनेट आउटपुट डिव्हाइस कशाला म्हणतो आपण?
आहे ना, जे आपल्याला माहिती बाहेर देतं ना आपल्या हार्ड, मग तुमची कॉपी झाली, प्रिंटर झाला, बरोबर. तर आता इंटरनेट एक्सप्लोरर काय आहे, तुमच्या आतमध्ये आहे ना, ते पीसी मध्ये येते आणि त्याच्यावरून आपल्याला माहिती द्यायची, इनपुट करता येते. ते कोणतं आहे, इनपुट डिव्हाइस येते, बरोबर. इंटरनेट एक्सप्लोरर काय आहे, इनपुट डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर हे टिंबटिंब आहे, काय, ब्राउझर आहे. ब्राउझर कशाला म्हणतो आपण, की जिथं आपण काहीतरी नवीन सर्च करतो, तिथं जाऊन तिथं टाकल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, ब्राउझर. आता हे इथं दिसतं, हे काय, मोझोला, हे ब्राउझर आहे. हा पण, हे पण ब्राउझर आहे. हे पण, याला काय म्हणतो आपण, याला ब्राउझर म्हणतो. ते सिम्बॉल जे दिसतात त्याला, अलग लक्षात. कशातून घेतलं रे, कट करू घेतो. राहतील ना एवढे प्रश्न लक्षात, सोपं आहे ना. लिहायचे, काढले हे 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 कधी द्यायची, खालचं घेऊ ना आपण. फाईलची साईज कमी करण्यासाठी टिंबटिंब प्रोग्रामचा वापर होतो. फाईलची साईज कमी करण्यासाठी झिप फाईल पण असतात, फाईल कॉम्प्रेशन पण असतात. फाईलचं काय करायचंय आपल्याला, साईज आहे, फाईल मोठी फाईल असते ती कमी करण्यासाठी झिपचा पण वापर होतो आणि फाईल कम्प्रेशनचा पण वापर होतो. म्हणजे त्याचे आन्सर तुमचे पर्याय क्रमांक 3 येईल, ए आणि बी, बरोबर. झिप पण आहे आणि फाईल कम्प्रेशन म्हणजे ए आणि बी, बरोबर. फाईलची साईज कमी करणे. फोल्डर मध्ये एखादी फाईल शोधण्यासाठी टिंबटिंब शॉर्टकट की वापरली जाते, कोणती, F3. आता मागाशी आपण F1 पाहिला, काय साठी पाहिला होता, F1 हेल्प साठी काय की आहे, F1. आता काय आलं, F3 मध्ये काय केलं जातं, तुम्हाला फोल्डर शोधण्यासाठी F3 आहे, असं लक्षात राहील का नाही तुमच्या. हा, फोल्डर मध्ये काय करायचं आपल्याला, एखादी फाईल शोधायची असेल तर F3. F म्हणजे फाइंड, लक्षात आलं की तुमचे. F म्हणजे फाइंड म्हणजे शोधणे. मग फाईल शोधण्यासाठी F3. कम्प्युटर बंद करण्यासाठी स्टार्ट मेनू मधील टिंबटिंब कमांडचा वापर होतो. 5वीच्या पोराला सुद्धा कळन, पण आपला एखादा कार्यकर्ता असतो, तो काय म्हणतो, काहीतरी दिसतंय हाईबमेट काहीतरी, तेच असलं पाहिजे, स्लीप असला पाहिजे. स्लीप म्हणजे कम्प्युटर झोपतो, है ना, काय, तर ते काय पाहिजे, शटडाऊन. त्याच्यानंतर शटडाऊन नंतर ट्रान्झिस्टर टिंबटिंब पिढीमध्ये संगणकात वापरला गेला. तुम्ही हे 3 अक्षर मी सांगतो ते पक्के लक्षात ठेवा. पहिला आहे VTI, लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचा, VTI. आता व्ही म्हणल्यानंतर पहिली पिढी, व्ही म्हणल्यानंतर पहिली. आता हे जर 3 प्रश्न आले तुमचे पक्के लक्षात होईल. 3 आणि 3 6 प्रश्न असे उलटे पालटे येऊ शकतात. लक्षात काय ठेवायचे, 3 शब्द, VTI, याच्याच प्रश्नाशी रिलेटेड आहे. मी कधीतरी पोरांना मागे शिकवलं तर माझ्या अजून लक्षात आहे. व्ही म्हणजे पहिली पिढी, व्ही म्हणजे, टी म्हणजे, आणि आय म्हणजे, बरोबर. आता इथं पहिला शब्द काय आहे, टी. आता VTI मध्ये टी आहे का, कितव्या नंबरला आहे, मग पिढी कितवी असेल, उत्तर बरोबर आहे का, आलं नाही लक्षात तुमच्या. मग पहिला व्ही म्हणजे व्हॅक्युम ट्यूब, टी म्हणजे ट्रान्झिस्टर, आणि आय म्हणजे कोण सांगता, बरोबर आहे, कोण, इंटिग्रेटेड सर्किट. ह्या पहिल्या पिढीमध्ये काय वापरलं गेलं, तर व्हॅक्युम ट्यूब वापरल्या गेल्या. त्या मोठ्या मोठ्या ट्यूब होत्या, संगणक तयार केला त्यावेळेस. ते काय आता हे एवढे, आता बघा ना किती मोठं झालं, काही दिवसांनी लोक खिशात घालून फिरतील, बरोबर आहे का, एवढं कमी होणार. तर पहिल्या ट्यूब होत्या मोठ्या मोठ्या, मग त्या ट्यूब गेल्या पहिल्या पिढीतून. पहिली पिढी म्हणजे व्हॅक्युम ट्यूब. नंतर टी म्हणजे ट्रान्झिस्टर आले, छोटे छोटे, पहिले ट्रान्झिस्टर त्या मापाच्या ट्रान्झिस्टर आले. नंतर आता ट्रान्झिस्टर गेले, तिसऱ्या पिढीमध्ये काय आलं, इंटिग्रेटेड सर्किट आलं, बरोबर. आता त्याच्या पुढचं जनरेशन आहे, बघू आपण जेव्हा येईल तेव्हा. VTI लक्षात ठेवलं तुमचं. व्ही म्हणजे व्हॅक्युम ट्यूब, फर्स्ट
तुमची पिढी, दुसऱ्या पिढीला ट्रान्झिस्टर्स आणि तिसऱ्या पिढीला आलं तर इंटिग्रेटेड सर्किट. प्रिंटरचे टिंबटिंब प्रकार आहेत. पहा, डॉट मॅट्रिक्स आहे. पूर्वी जे येतं ट्र वाजायचं बघा, ते ट्र असा आवाज यायचा त्या टाईप करताना, बरोबर. त्याला काय म्हणतो आपण, असं डॉट 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 उमटायचे, त्याला डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचाच प्रकार आहे. लेझर आहे, आपल्या ऑफिसमध्ये जे आहे ते लेझर आहे. आणि इंकजेट आहे, पूर्वी ते याला वापरलं जायचं, ते कुठल्या इलेक्ट्रॉनिक मशीनला, मी पाहिलेली आहे इलेक्ट्रॉनिक मशीन, त्या अगोदर सगळं टाईप करून मॅटर टाईप करायचं आणि एंटर दाबलं का ते बरोबर प्रिंटर आपोआप चालायचं. अलग लक्षात. तर हे सगळे प्रकार जे आहेत, पहा, डॉट मॅट्रिक्स आहे, लेझर आहे आणि इंकजेट हे प्रिंटरचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर व्हर्टिकल अलाइनमेंट हे टिंबटिंबवरील अलाइनमेंट बटनच्या मदतीने केले जाते. टूल बारच्या मदतीने. टूल बार कुठं असतो, तिथं टूल बार येतो ना असा चौकोनी. हा, तर व्हर्टिकल अलाइनमेंट टिंबटिंबवरील अलाइनमेंट बटनच्या मदतीने केले जाते, टूल बारच्या मदतीने केले जाते. चला, डॉक्युमेंटच्या उजव्या बाजूला व्हर्टिकल स्ट्रीपला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात, व्हर्टिकल स्क्रोल बार. डॉक्युमेंटच्या उजव्या बाजूच्या व्हर्टिकल स्ट्रीपला, ही जी व्हर्टिकल स्ट्रीप असते ना, याला काय म्हणतात, व्हर्टिकल स्क्रोल बार, बरोबर. त्याच्यानंतर फाईल मेनू मधील टिंबटिंब ऑप्शनचा उपयोग करून डॉक्युमेंट स्टोअर व सेंड करू शकतो, बरोबर. काय, फाईल मेनू मधील काय सेव्ह आणि सेंड चा ऑप्शन उपयोग करून डॉक्युमेंट स्टोअर करू शकतो आणि सेंड करू शकतो. स्टोअर करायचं असेल तर सेव्ह करतो आपण, आणि सेंड करायचं असेल तर स्टोअर करायचं असेल तर सेव्ह, आणि सेंड करायचं असेल तर सेंड, बरोबर. सोपं आहे. आपण MS वर्ड मध्ये टिंबटिंब करू शकतो. काय करू शकतो, पहा, यापैकी सर्व आहे का नाही ऑप्शन, त्याचं उत्तर तेच येणार. ड्रॉ टेबल काढू शकतो, इन्सर्ट नवीन टेबल घेऊ शकतो, इन्सर्ट एखादा इमेज जर फोटो बिटो घ्यायचा तोही आपण तिथं ऍड करू शकतो. आपण एका टेक्स्टचा फॉर्मॅट दुसऱ्या टेक्स्टला वापरण्यासाठी टिंबटिंबची मदत घेतो. पहा, एका टेक्स्टचा फॉर्मॅट दुसऱ्या टेक्स्टला वापरण्यासाठी एक फॉर्मॅट प्रिंटर असतो, वरती इथं ऑप्शन असतो फॉर्मॅट प्रिंटर. तर तो आपल्याला काय करता येतो, तो त्याचा वापर करता येतो. कशासाठी, एका टेक्स्टचा फॉर्मॅट दुसऱ्या टेक्स्टला वापरायचा. ज्या टेक्स्टचा फॉर्मॅट वापरला तो दुसऱ्या टेक्स्टला वापरण्यासाठी फॉर्मॅट प्रिंटरचा वापर आपल्याला करता येतो. MS एक्सेल 19 मध्ये कोणते फंक्शन करंट सिस्टीम डेट अँड टाइम दाखवते. एक लक्षात ठेवा, इथं जेव्हा करंट शब्द येईल ना, तर इथं करंट ध्यानात नाही ठेवायचा. करंट म्हणजे आता आपला क्लास करंट चालू आहे की नाही, म्हणजे नाव आत्ता चालू आहे ना, करंट म्हणजे नाव, लक्षात ठेवा. तर इथं पोरं काय करतात, करंटला करंट ऑप्शन लावतात. करंटला करंट अवघड होतं. करंट नाव, करंट नाव, हे लक्षात ठेवा. इंटू ब्रॅकेट मध्ये. त्याच्यानंतर MS एक्सेल 19 मधील कोणते फंक्शन, एक्सेलचा प्रश्न आहे, फंक्शन सिस्टीम डेट हा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये येण्यासाठी वापरतात. MS एक्सेल कोणते फंक्शन सिस्टीम डेट हा, कुठला काय पाहिजे, सिस्टीम डेट हा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये येण्यासाठी, आपल्याला तो टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये घ्यायचा. आता असतं ना, समजा आजची तारीख आहे 17/6, हे कुठला फॉर्मॅट झालं, हे अंकी झालं, आपल्याला टेक्स्ट मध्ये घ्यायचं. 17, बरोबर, जून, असं ह्या टेक्स्ट मध्ये येण्यासाठी त्याला काय करावं लागतं, तर तिथे टुडे आणि इंटू ब्रॅकेट केलं तर तो काय कशामध्ये येतो, तुमचा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये येतो. लक्षात आलं ना, टुडे. आणि मगाचा प्रश्न काय होता, इथे नाव मध्ये काय होतं, करंट सिस्टीम, बरोबर. आणि इथं टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये सिस्टीम डेट येण्यासाठी टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये टुडे. MS एक्सेल 19 मध्ये कोणता ग्रुप तुम्हाला अक्षरे बोल्ड करून देतो,
कोणता ग्रुप आहे बोल्ड करायला? फॉन्ट मध्ये, फॉन्टच मध्ये जाता ना तुम्ही. फॉन्ट असतो, खाली बोल्ड असतं, अंडरलाईन असतं, अजून काय असतो, सबस्क्रिप्ट एक असतो, आहेत ना त्याच्यामध्ये. तर तो कुठल्या कशामधून घेतो आपण? ते फॉन्ट ग्रुप मध्ये. ऑप्शन बी. कशाचा? बोल्ड कशातून करू शकता तुम्ही? फॉन्ट ग्रुप मधून करू शकता. त्याच्यानंतर एम एस एक्सेल 2019 मध्ये कोणता ग्रुप तुम्हाला सेलला बॉर्डर करू देतो? तो पण त्याचं उत्तर काय आहे? फॉन्ट ग्रुप. बघा आता फॉन्ट ग्रुप मध्ये तुम्हाला बोल्ड करणे, त्याच्यानंतर सेलला बॉर्डर देणे, बरोबर आहे की नाही? तो सगळा कुठला ग्रुप येतो? फॉन्ट ग्रुप आहे. बॉर्डर देणे, अंडरलाईन मारणे, त्याच्यानंतर नन ऑफ म्हणजे बॉर्डर काढून टाकणे, हे सगळे ऑप्शन कुठे आहेत? फॉन्ट ग्रुप मध्ये. एम एस एक्सेल 19 मध्ये कोणता ग्रुप तुम्हाला चेंज फॉन्ट साईज करून देऊ शकतो? 3 प्रश्न आहेत. एकाच याला 3 प्रश्न विचारले आहे का नाही? इतके ते आता काय बोलावं. चला आता हा पण प्रश्न पहा. अक्षरे बोल्ड करून देतो? फॉन्ट ग्रुप. त्याच्यानंतर कोणता ग्रुप तुम्हाला सेलला बॉर्डर करून देतो? फॉन्ट ग्रुप. त्याच्यानंतर एम एस एक्सेल कोणता ग्रुप तुम्हाला चेंज फॉन्ट करून देतो? फॉन्ट चेंज करायचा, तो सुद्धा फॉन्ट ग्रुप आहे. आता इथं फॉन्ट चेंज करायचा, हे बघा इथं फॉन्ट चेंज, फॉन्ट ग्रुप येणार. इथं कोणता ग्रुप तुम्हाला सेलला बॉर्डर करून देतो? कोणता ग्रुप आहे इथं? तर इथं फॉन्ट ग्रुप आहे. चला, तिन्ही फॉन्ट ग्रुप आहे. आपण आधी सेव्ह केलेले प्रेझेंटेशन हे टिंबटिंब शॉर्टकट की वापरून उघडू शकतो. बघा, कंट्रोल ओ. आपण काय केलेलं आहे ते एखादं प्रेझेंटेशन सेव्ह केलेलं आहे, ते आता आपल्याला नवीन हे करायचं, बरोबर? ते उघडू शकतो म्हणजे काय करू आपण? ओपन करू शकतो ना. उघडणे म्हणजे ओपन करणे. मग ओपनचा पहिला शब्द काय आहे? ओ. म्हणून नवीन उघडायचं असेल आपल्याला वापरून शॉर्टकट की कोणती येईल? मग कंट्रोल ओ. ओ म्हणजे ओपन. त्याच्यानंतर स्लाइडला डेट आणि टाइम देता येतो. देता येतो का? बरोबर. कीबोर्ड मधील कोणत्या कीचा वापर करून स्लाइड शो बंद करता येतो? आता हे एक्सेप्ट लक्षात ठेवा. हे जे बटन असतं सगळ्यात वरचं, ते एस्केप बटन जे आहे ते जे तुमचं काम चालू असतं त्यातून आपल्याला बाहेर येता येतं. कॉम्प्युटर बंद नाही होत, पण बाहेर येता येतं. स्लाइड शो बंद करता येतो, किंवा इतर तुमचे कुठलं काम चालू असतील त्याच्यावरती इंटरनेटवर तुम्ही बघा एक्सेप्ट दाबलं तर तुम्ही जिथं काम करता त्याच्यातून काय होतं? तुम्ही बाहेर येता. एस्केप काय काय ते बाहेर येण्यासाठी. स्लाइडवर केलेली ऍक्शन रिडो करण्यासाठी टिंबटिंब की वापरतात. हे पण 2 प्रश्न तुम्हाला एक असतात. एक अंडू साठी कुठली आहे? अंडू कंट्रोल झेड, आणि रिडो साठी कंट्रोल वाय आहे ना. कंट्रोल झेड, कंट्रोल वाय, एवढं लक्षात ठेवा. उलटून पालटून विचारतात. मग इथं काय विचारलं? ऍक्शन रिडो करण्यासाठी, रिडो साठी कंट्रोल वाय आणि अंडू साठी कंट्रोल झेड. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुरू केल्यानंतर टिंबटिंब लेआउट स्लाइड बाय डिफॉल्ट आपल्याला स्क्रीनवर दिसते. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, आता तुम्ही जर पॉवर पॉइंटचं प्रेझेंटेशन पाहिलं तर तिथं तुम्हाला अशी स्क्रीन दिसते, बरोबर? स्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला तिथं काय दिसतं? एक बॉक्स दिसतो, आणि त्या बॉक्समध्ये काय काय असतं? एक टायटल असतं त्याला एडिट करायला, टायटल, आणि तिथं काय असतं? तुमचं टेक्स्ट मॅटर असतं. आम्ही याला स्लाइड दाखवतो सर, होईल ना ओपन? इथं आहे का पॉवर पॉइंट? याच्यात इथं करू सर? हे बघा, आताचा प्रश्न काय आला का? बरोबर. काय ओपन होतं इथं? हे असं तुम्हाला दिसते इथं. हा तेव्हा प्रश्न काय? पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुरू केल्यावर टिंबटिंब लेआउट स्लाइड डिफॉल्ट आपल्याला स्क्रीनवर दिसते. तर कुठली दिसते ती स्लाइड? हे बघा, याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो? टायटल. बरोबर. इथं आता मी जर काही टाईप केलं तर तिथं तो येणार, बरोबर? हे टायटल येणार. याला आपण काय म्हणतो? स्लाइड करणे. मग हा टायटल असतो, आणि हा काय असतो खालचा? सब टायटल.
जगभरात जोडल्या गेलेल्या कॉम्प्युटर नेटवर्क सिस्टीमला काय म्हणतात? तर त्याला इंटरनेट असं म्हणतात. सगळ्यात मोठं विचारलं इंटरनेट, जगभरात जोडल्या गेलेल्या सिस्टीमला इंटरनेट. टिंबटिंबच्या मदतीने ईमेल शेवटी पाठवणाऱ्याची माहिती देता येते. सिग्नेचर, सिग्नेचरच्या मदतीने असा येते. टिंबटिंबच्या मदतीने म्हणजे कोणाच्या मदतीने? तर सिग्नेचरच्या मदतीने ईमेल शेवटी पाठवणाऱ्याची माहिती देता येते. बरोबर. म्हणजे तिथं एक ऑप्शन असतो सिग्नेचर, त्याच्या आपल्याला त्याची माहिती देता येते. TIFF म्हणजे टिंबटिंब. TIFF म्हणजे पहिला T म्हणजे टॅग, दुसरा I म्हणजे इमेज, F म्हणजे फाईल आणि F म्हणजे फॉर्मॅट. बरोबर. आता त्याच्यामध्ये इथं पहा इथं टॅग शब्द आहे आणि इकडे इथं टेक्स्ट आहे, टूल आहे, टेक्स्ट आहे. तर तिथं शब्द काय लक्षात ठेवायचा? TIFF मध्ये फक्त टॅग शब्द लक्षात ठेवायचा. बरोबर. टॅग, इमेज, फाईल, फॉर्मॅट. मायक्रोसॉफ्टची वेबसाईट पाहण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचं आहे. कोणी सांगाल? ट्रूथ आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटरला टेलिफोनशी जोडण्यासाठी टिंबटिंबची आवश्यकता असते. हा प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. ज्या वेळेस आपल्याला या कॉम्प्युटरला इंटरनेटशी जोडायचं जर असेल तर त्याला कशाची गरज असते? मॉडेमची गरज असते. अलग लक्षात. ते पांढरं जे असतं ना त्याला असं हे असतं, अँटेना असतो, हे त्याला आपण म्हणतो मॉडेम. आलं लक्षात? बघा, इंटरनेट ही टिंबटिंब सिस्टीम आहे. इंटरनेट ही कोणती? इंटर कनेक्टेड नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स. बरोबर. इंटरनेट म्हणजे सॉफ्टवेअर नाही, हार्डवेअर नाही, साधी गोष्ट आहे की नाही? काय इंटरनेट? इंटर कनेक्टेड नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स. इंटरनेटला काय म्हणतात? इंटर कनेक्टेड असतं. आता इथून मी इथून जर एखादी मॅच चालू असली तर ती मॅच सुद्धा मी इथं बघू शकतो इंटरनेटच्या कनेक्टेड. मग ते कशाला जोडलेलं आहे? तर कशाला जोडलेलं आहे? इंटर कनेक्टेड नेटवर्कला जोडलेलं आहे. आलं लक्षात? आता इथं सुद्धा नेट आहे, तर आपल्याला कशानंतर ते फायबर ऑप्टिकने आलेलं आहे. बरोबर. मग आता इंटरनेट ही काय, कोणती सिस्टीम आहे? तर इंटर कनेक्टेड नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स. अरे, इंटरनेटचे मूळ कोणत्या एजन्सीचे प्रोजेक्ट आहे? तर ARPA हे एक लक्षात ठेवा बरं का. हा प्रश्न बऱ्याचदा त्यांनी विचारलेला आहे. इंटरनेट हे मूळ कोणत्या एजन्सीचं प्रोजेक्ट आहे इंटरनेट? तर ARPA हे लक्षात ठेवा. प्रश्न हा पण कधी कधी विचारला जातो. हे बरेच जण याला गुगल करून टाकतात. गुगल नाहीये. इंटरनेटचं मूळ एजन्सी काय आहे? तर ARPA. त्याच्यानंतर टिंबटिंब म्हणजे कॉम्प्युटर इंटरनेटशी कनेक्टेड नसणे, असणे नाही, नसणे. जर कॉम्प्युटर कनेक्टेड नसला तर त्याला काय म्हणतो आपण? ऑफलाईन आहे. सगळ्यांना माहिती आहे. कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक युनिटचे काम टिंबटिंब मध्ये होते. कशात होतं? सगळं मायक्रो प्रोसेसर मध्ये सगळ्यांचं काम होतं. कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक युनिटचं काम सीपीयू मध्ये कार्यक्रम चालतो तो. त्याच्यानंतर WWW सिस्टीम डॅश आर्किटेक्चरवर आधारित आहे. आर्किटेक्चरवर म्हटलं तर क्लायंट आणि सर्व्हर. WWW सिस्टीम कोणत्या आर्किटेक्चरवर आधारित आहे? तर क्लायंट आणि सर्व्हर. ज्यावेळेस मोठा कंपनीचा मोठा ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये एक सर्व्हर असतो आणि बाकीचे सगळे काय असतात? क्लायंट असतात. बरोबर. ते एकमेकांना ते नेटने जोडलेले असतात. मग त्याला WWW सिस्टीम कशावर चालते? क्लायंट आणि सर्व्हरवर. पॅरेग्राफच्या सुरुवातीला किंवा संपल्यानंतर एक ब्लँक लाईन हवी असल्यास टिंबटिंब कीचा वापर करावा. ब्लँक लाईन हवी असली तर काय करतो आपण? एंटर मारतो. बरोबर ना. पत्राच्या तिथं पाहिलं तुम्हाला, तिथे एक ब्लँक लाईन द्यावी लागते. ब्लँक 40च्या ब्लँक लाईन द्यायला मग तिथं काय करता तुम्ही? एंटर देता. पॅरेग्राफच्या सुरुवातीला किंवा संपल्यानंतर एक ब्लँक लाईन हवी असल्यास बॅकस्पेस कीचा वापर करावा. आताच बरं प्रश्न आहे, त्याच खाली दिलंय त्यांनी. कळलं पाहिजे तिथं एंटर क्लिक करायला पाहिजे. हे उत्तर काय होईल? चूक होईल. कंट्रोल Y शॉर्टकट की टिंबटिंब कमांड साठी वापरतात.
रीडो आत्ताच वर मध्ये प्रश्न घेऊन गेला, बरोबर आहे की नाही? फक्त ते उलटून पालटून विचारतात. फक्त एक लक्षात ठेवा, कंट्रोल झेड अंडू आणि कंट्रोल वाय, कंट्रोल आर राईट अलाइनमेंट, कंट्रोल एल लेफ्ट, कंट्रोल सी सेंटर अलाइनमेंट. साधं गणित. कंट्रोल ओ आता पाहिलं ना, जर तुम्हाला स्लाइड ओपन करायचं, हे जर तुम्ही हळूहळू केलं, F1 हेल्प आणि F3 तुमच्या याच्यात फाईल शोधणे आहे ना, संबंधित फोल्डर मधून फाईल शोधणे. F3 साधं आहे. आता आपण फक्त एकदाच वाचलं तर म्हणजे पाहिलं तरी आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. कंट्रोल संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल झेड या कीचा कॉम्बिनेशन कीचा वापर करतात. चूक. सगळं सिलेक्ट करायचं असेल तर काय वापरतो आपण? कंट्रोल ए, बरोबर. त्याच्यानंतर MS वर्ड मध्ये टेक्स्ट स्टायलिंगची शैली वापरण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्याला वर्ड आर्ट म्हणतात. वर्ड आर्ट वेगवेगळ्या पद्धती असतात तिथं दिलेल्या, बरोबर. टेक्स्ट स्टायलिंग पहा, टेक्स्टची स्टाईल करायची तर वर्ड आणि आर्ट. स्टाईल करायला कुठे जावं लागेल? आर्ट मध्ये जावं लागेल. वर्ड आर्ट लक्षात ठेवा. MS एक्सेल 19 मध्ये कोणते फंक्शन सरासरी काढण्यासाठी वापरतात? सरासरी जर काढायची असली तर काय म्हणतो सरासरीला आपण इंग्लिश मध्ये? ऍव्हरेज. म्हणजे तर उत्तर येईल ऍव्हरेज. MS एक्सेल 19 मध्ये कोणते फंक्शन A1 पासून A6 सेल पर्यंत मध्ये असलेल्या नंबरची सरासरी काढेल? तर त्याला सरासरी काढायची असेल तुम्हाला काय करावं लागेल? आपल्याला फंक्शन मध्ये काय करावं लागेल? इज इक्वल टू, आपल्याला काय करायचं? त्याचा ऍव्हरेज काढायचं. ऍव्हरेज काढलेलं इज इक्वल टू ऍव्हरेज करणार आणि इंटू ब्रॅकेट मध्ये कुठून कशाचं ऍव्हरेज काढायचंय? A1 पासून A6 पर्यंत. मग इथं पण काय करणार? A1 आणि तिथं काय देतो आपण? कोलॉन, 2 डॉट देतो आणि A6 आणि ब्रॅकेट कम्प्लीट, बरोबर. तर याचं काय निघेल आपल्याला? सरासरी. सरासरी काढायची ठरली तर ऍव्हरेज. आता पहा, इथं A1 मायनस आहे, इथं A1 A6 आहे, पण इथं ऍव्हरेज पहा कसा लिहिलाय त्यांनी? पूर्ण नाही लिहिलेला. आणि इथं काय आहे? इथं पण पूर्ण नाही लिहिलेला. बाकी सगळं सेम आहे. तर इथं ऍव्हरेज मध्ये हा शब्द जो आहे ऍव्हरेज तो पूर्ण टाईप असला पाहिजे. कोणते फंक्शन MS एक्सेल 19 मध्ये प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर कॅपिटल आणि इतर अक्षरे स्मॉल केस मध्ये बदलते? कोणतं त्याला म्हणतो आपण? पहिलं अक्षर जे असं कुठलं फंक्शन आहे की प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे आणि इतर अक्षरे स्मॉल? तर त्याला इज इक्वल टू प्रॉपर इंटू ब्रॅकेट, बरोबर. त्याचा ऑप्शन त्याला प्रॉपर असं म्हणतो आपण. अप्पर मध्ये सगळे काय होतात? मोठे येतात. कॅप्स मध्ये काय होतं? सगळे कॅपिटल्स होतात आणि लोअर मध्ये सगळे लहान येतात. आणि इथं काय विचारलं आपल्याला? कॅपिटल, पहिलं कॅपिटल आणि नंतर स्मॉल. तर कुठला उत्तर आहे त्याचा? प्रॉपर. टेक्स्ट हे स्मॉल केस मध्ये बदलण्यासाठी MS एक्सेल 2019 मधील कोणते फंक्शन वापरतात? टेक्स्ट स्मॉल केस मध्ये बदलण्यासाठी. तर स्मॉल केस मध्ये बदलण्यासाठी काय वापरतात? लोअर. टेक्स्ट हे अप्पर केस मध्ये बदलण्यासाठी MS एक्सेल 2019 मधील कोणते फंक्शन वापरतात? तर अप्पर मध्ये अप्पर. पॉवर पॉइंट लोगोच्या तिथे एक मेनू असतो त्याला फाईल असं म्हणतात. कुठला लोगो असतो? एक मेनू असतो त्याला फाईल असं म्हणतात, बरोबर आहे ना. पॉवर पॉइंटचा लोगो जिथं फाईल, ठीक आहे, चला सोपं आहे. आपल्याला पॉवर पॉइंट लोगोच्या खाली एक टॅब असतो त्याला परत प्रश्न तोच आला है ना. तिथं फाईल असे म्हणतात आणि टॅब असतो त्याला टिंब असं म्हणतात. काय म्हणतात? फाईल मेनू. फक्त तोच प्रश्न आहे, उलटून पालटून विचारला, पोरं पास व्हावे म्हणून. आपण ट्रान्झिशन इफेक्ट्स मध्ये स्लाइड सॉर्टर व्ह्यू देऊ शकतो, बरोबर, देऊ शकतो. आपण टिंब मध्ये कंपॅरिझन स्लाइड समाविष्ट करू शकतो. तर आपण पॉवर पॉइंट मध्ये, आणि एक लक्षात ठेवा, पॉवर पॉइंटचा सगळा कार्यक्रम कशाचा? स्लाइड शो, बरोबर. हे स्लाइड शो, पॉवर पॉइंट हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण टिंब मध्ये टायटल आणि कंटेंट स्लाइड समाविष्ट करू शकतो. परत पॉवर पॉइंट. STTP म्हणजे काय? आता हे पण लक्षात ठेवा, हा बऱ्याचदा हे पहा, तीनदा तोच प्रश्न तीनदा विचारलाय पठ्ठ्याने, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. त्याच प्रश्नपत्रिकेत तोच प्रश्नही तीनदा आलाय. द्यावा लागले असतील मार्क. एखाद्यात चुकला तर 3 मार्क जातील.
हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. प्रोटोकॉल शब्द पण आहे, आता इथं पण प्रोटोकॉल आहे, पण इथं हायपर टेक्स्ट, इथं पण हायपर टेक्स्ट आहे. हा शब्द जो आहे ट्रान्सफर, हा लक्षात ठेवा. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, HTTP. शेवटचा शब्द पी म्हणजे प्रोटोकॉल आहे. HTTP. बरं, US गव्हर्नमेंट कडे स्वतःचे इंटरनेट आहे. चूक, US गव्हर्नमेंट कडे स्वतःचं इंटरनेट नाहीये, एवढा एक प्रश्न लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने नेटवर्कची रचना केली जाते त्याला नेटवर्क असे टिंबटिंब असे म्हणतात, त्याला टोपोलॉजी असे म्हणतात. ज्या पद्धतीने नेटवर्कची रचना केली जाते त्याला टोपोलॉजी नेटवर्क असं म्हणतात. कशाला? नेटवर्कची रचना केली जाते त्याला टोपोलॉजी, एवढं लक्षात ठेवा. असं जर वाचलं तर तुमच्या लक्षात. आज एक शेवटचा फास्ट मध्ये बघून मग आपण सुट्टी घेऊ. ठीक आहे का? बघायचं अजून? नको है ना? आणि नोकरी मिळावी सगळ्यांना वाटतं का नाही? एकाचसाठी तुमचे नाटक चालले जात आहे, हे नाटकच म्हणावं लागते ना. काय MPSC ला गेल्यानंतर तिथं तुम्हाला 18 तास अभ्यास करावा. आजच लिस्ट लागली बघा तुम्ही, सगळे आपलेच पोर आहेत टॉपला. महाराष्ट्राचा पेपर असतो. आता एका जणाला कालच्या परीक्षेमध्ये, हे कट कर रे बाबा, हे त्यात नको घालू बरं का. कालच्या एका परीक्षेमध्ये एका मुलाला त्या प्रीला 110 मार्क आहेत 140 पैकी, आणि त्याचं सिलेक्शन मध्ये नाव नाहीये, हे ध्यानात घ्या. म्हणून नुसते एक पसारा ओढत जाऊ नका, पळू नका नुसते. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉलेज पाहिजे. नाही तर काय हे, याला काय करा, अरे याचं नॉलेज तुम्हाला पुढे नोकरीसाठी उपयोगी येणार आहे. म्हणून आता जे तुमचं जे शिक्षण असतं, शासन जे तयार का, ही परीक्षा शासन घेणार आहे तुमची, काही तर होणार आहे परीक्षा, बरोबर. म्हणून हे जे नॉलेज तुम्हाला, कोणतं नॉलेज कधी कामाला येईल सांगता येत नाही, मग पण म्हणून गायडन्स तुम्हाला असतं. हो, आता तुम्हाला हे मी सांगितलं, आता मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं की हे प्रश्न कुठेतरी असतात. ज्या तुमच्या स्पर्धा परीक्षा असतात त्याला सुद्धा कॉम्प्युटरचे प्रश्न असतात का नसतात? मग आता हे जे प्रॉपर जे आहे हे, आता ते नॉलेज तुम्हाला मिळालं, तर हे तुम्हाला कुठंतरी भविष्यामध्ये पुन्हा त्याचा कुठंतरी अभ्यास केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला भविष्यामध्ये हे प्रश्न असे येतील तेव्हा काय होईल, तुम्हाला ते सोपं जाईल की नाही? मग पहा, नेटवर्क वरून पाठवलेले टेक्स्ट मेसेज म्हणजे, नेटवरून आपल्याला एखाद्याला मेसेज पाठवतो त्याला काय म्हणतो? ईमेल मेसेजेस. www वर कोणत्याही वेबसाईटचा ऍड्रेस म्हणजे URL. काय लॉंग फॉर्म? युजर्स रिसोर्स लोकेटर. लोकेटर, टेड नाही, लोकेटर. युजर रिसोर्स लोकेटर असा शब्द आहे. URL लक्षात ठेवा. वेबसाईटचा जो ऍड्रेस, हे इथं असतं रे, हवा हे इथं MSC लिहिलं की इथं, त्याला काय म्हणतो आपण? त्या याला ऍड्रेसला युजर रिसोर्स लोकेटर. वेब पेज और वेबसाईटचा ऍड्रेस म्हणजे काय खरं नाही, तिन्ही प्रश्न तेच आहे. www वर कोणत्याही वेबसाईटचा ऍड्रेस, हे नेटवर्क वरून पाठवलेले टेक्स्ट मेसेज, हा ईमेल आहे. वेब पेज वर वेबसाईटचा ऍड्रेस, जगातील सर्वात मोठे नेटवर्क इंटरनेट. हायपर लिंकचा कलर अदर टेक्स्ट पेक्षा वेगळा असतो, बरोबर आहे ना? वेगळा असतो ना. आता तुम्ही पत्र टाईप करता बघा 40ला, तर तिथं ईमेल टाकला की त्याचा कलर कसा होतो? ब्ल्यू होतो की नाही कलर? 30 वाल्यांना नाही माहिती, 40 वाल्यांना माहिती. तर त्याचा कलर वेगळा असतो. अंडू कमांड साठी टिंबटिंब की कॉम्बिनेशनचा उपयोग करतात. अंडू, किती वेळा आला शब्द? कंट्रोल Z. रीडो या कमांड साठी टिंबटिंब ही शॉर्टकट की वापरावी. रीडो साठी कंट्रोल, दोन्ही पण प्रश्न एकत्र टाकून दिले. अंडो कमांड साठी टिंबटिंब हे कॉम्बिनेशन किया. काय पॅरेग्राफच्या सुरुवातीला किंवा संपल्यानंतर एक ब्लँक लाईन हवी असल्यास
एंटर. मगाशी पाहिले मला प्रश्न, कर्सर पोझिशन पासून पूर्ण डॉक्युमेंट पर्यंत सिलेक्ट करण्यासाठी टिंबटिंब या कीचा वापर करावा. कंट्रोल शिफ्ट आणि एंड. कंट्रोल शिफ्ट इकडचे हे दोन्ही बटन आहे ना, कंट्रोल शिफ्ट आणि इथं एंड आहे बटन, हे दोन्ही दाबलं की काय होतं, पूर्ण सिलेक्ट होतं. आता इथं शेवटपर्यंत म्हणलं की नाही, शेवटपर्यंत, शेवट म्हणजे एंड, होम नाही होणार. हे बाकी थोडं डोकं चालवून बघा. एमएस एक्सेल 19 मध्ये कोणते अलाइनमेंट उपलब्ध नाही, तर जस्टिफाय आहे का, लेफ्ट, मिडल, राईट. तर जस्टिफाय हे अलाइनमेंट कशात नाहीये, एमएस एक्सेल 19 मध्ये. एक्सेल लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती अलाइनमेंट एमएस एक्सेल मध्ये उपलब्ध आहे, तर यापैकी सर्व. जाऊ काय वाटत नका बसू. एमएस एक्सेल 19 मध्ये वर्कबुक मध्ये काय काय असते, वर्कबुक मध्ये काय असतं, तर स्प्रेडशीट्स असतात वर्कबुक मध्ये. एमएस एक्सेल 19 मध्ये कोणते अगोदरच उपलब्ध असणारे मार्जिनचे प्रकार असतात, तर यापैकी सर्व. एमएस एक्सेल 19 मध्ये कोणते बटन स्क्रीन क्लिपिंग इन्सर्ट करण्यासाठी वापरतात, तर स्क्रीनशॉट हे बटन जे आहे, स्क्रीन जे आहे क्लिपिंग इन्सर्ट करण्यासाठी वापरतात. प्रेझेंटेशनला विविध टिंबटिंब इफेक्ट देता येतात, तर विविध अॅनिमेशन देता येतात. प्रेझेंटेशनला विविध काय देता येतात, अॅनिमेशन. अॅनिमेशन माहिती आहे तुम्हाला, नवीन नाही काय, आता जाहिरातीमध्ये तुम्ही पाहता ते असा कशाचा आवाज येतो बा, टाईपरायटरचा आवाज येतो, एक लगेच दुसरी स्लाइड येते, टाईपरायटरचा आवाज येतो, एक येतो डरावना थोडासा साऊंड येतो, त्याला अॅनिमेशन्स म्हणतात त्याला, बरोबर. तर कशाला, प्रेझेंटेशनला विविध अॅनिमेशन हे इफेक्ट देता येतात. स्लाइडवर आपण बुलेट्स आणि नंबरिंग, लाईन स्पेसिंग, अलाइनमेंट इत्यादी पॅरेग्राफला अप्लाय करण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो. तर होम, टॅब आणि त्याच्यानंतर आहे पॅरेग्राफ ग्रुप, बरोबर. इथं काय पॅरेग्राफ आहे, त्याच्यानंतर टॅब आहे. आता टॅब कशाला, होम टॅब आहे ना, होम टॅब मध्ये काय आहे, पॅरेग्राफ ग्रुप. इथं पॅरेग्राफ आहे, इथं पॅरेग्राफ आहे, तर इथं होम नाहीये, बरोबर. आपल्याला आपल्या स्लाइडच्या बॅकग्राऊंडला काही कलर व कलर इफेक्ट देण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो. तर डिझाईन. आता याला जर आलं ना पॉवर पॉइंटला, डिझाईन एक शब्द लक्षात ठेवायचा, बरं का, डिझाईन. त्याच्यानंतर आपण कलर आणि कलर्स इफेक्ट थीम हे स्लाइड बॅकग्राऊंडला अप्लाय करण्यासाठी डिझाईन टॅबवरील टिंबटिंब ग्रुपवर क्लिक करतो. तर कोणत्या ग्रुपवर क्लिक करतो आपण, थीमवर. कशासाठी, कलर आणि कलरचं इफेक्ट. इथं थीम आहे, कलर आणि कलरची इफेक्ट थीम. थीम आला तर इथं थीम वर क्लिक करा. दिलेल्या प्रेझेंटेशन मधील एका स्लाइडला आपण डिझाईन थीम देऊ शकतो का, चूक, एका स्लाइडला डिझाईन थीम नाही देऊ शकत, सगळ्यांना देता येत. एका रूम करता उपयोगात आणल्या जाणाऱ्या नेटवर्कला टिंबटिंब असं म्हणतात. तर काय म्हणतात, एका रूम मध्ये जर द्यायचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॅन म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर सेंट्रल सर्व्हरच्या सभोवताली असलेल्या सर्व नोड्सच्या नेटवर्कला काय म्हणतात, तर त्याला स्टार नेटवर्क. कशाला म्हणतात, सेंट्रल सर्व्हर आहे आणि बाकी सगळं त्याला आपण काय म्हणतो, स्टार नेटवर्क. त्याच्यानंतर ट्विटर मध्ये शेअर केलेल्या विचारांच्या तुकड्यांना टिंबटिंब म्हणतात, तर त्याला काय म्हणतो, ट्विट्स आहे ना, त्याने काय ट्विट्स केलं रे. त्याच्यानंतर सर्व्हरवर असणारी माहिती युजरच्या कॉम्प्युटर मध्ये घेण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. तर डाउनलोडिंग म्हणतो आपण, आहे ना, त्याच्यावरून आपल्याला माहिती घ्यायची म्हणजे आपण काय करतो, ती डाउनलोडिंग, त्याला डाउनलोडिंग असं म्हणतात. आणि वर्ल्ड वाईड वेबवर दिल्या जाणाऱ्या पेजेसच्या प्रोग्रामला काय म्हणतात, ब्राउझर्स. समजलं. तर मग असं जर तुम्ही ह्या पद्धतीने थोडस बघितलं आणि पुन्हा जर आता हे जे मी सांगितलं तुम्ही सोडले ना, तुमचं एकही ऑप्शन चुकणार नाही. काय कुठं आपण कुठंतरी त्याची प्रश्नाची लिंक आपण लावलेली आहे, बरोबर. विट्या लक्षात राहील ना आता, पिढ्या. ठीक आहे, मग सर्वांना उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा, बरोबर. पुन्हा एकदा अगदी काय शंका आहे का, काही शंका आहे का, हे बघा. आणि पुढे भविष्यामध्ये परत एकदा सांगतो, कोर्टाची फार मोठी जाहिरात आहे, 5,500 जागा आहेत. आता एका लॉट मध्ये आपले 42, 46 विद्यार्थी गेलेले आहेत.
आता हे बाहेर कोण मार्गदर्शन करायला कोण नाहीये, पण तुम्हाला तर माहिती आहे ना, आता हे केलं म्हणजे आणि त्याला काय कोर्टामध्ये कोणते सर्टिफिकेट द्यावं लागते, हे सर्टिफिकेट द्यायचे तुम्हाला. हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तुम्हाला त्या परीक्षेसाठी म्हणजे तिथं तुम्हाला अप्लाय करता येईल, कोर्टात जाता येईल. तिथं काय तुमची नॉमिनल 20 मार्काची पहिली टेस्ट असते, साधे साधे प्रश्न असतात, त्याच्यात कॉम्प्युटरचे पण प्रश्न तिथे येतील, बरोबर. ती परीक्षा झाली की तुमची स्किल आहे, स्किल झालं का इंटरव्ह्यू. त्याच्यासाठी मग आता असं नाही आहे की आता तुम्हाला आता आज पेपर झालाय, उद्या लगेच तुम्हाला सर्टिफिकेटचे 40ची मिळणार आहे. मेहनत आहे त्याच्या मागे, आणि तुम्ही जे काय कष्ट घेतलेले आहेत ते तुम्हाला परत कुठंतरी प्रूव्ह करायला तुम्हाला वेळ मिळणार आहे, बरोबर आहे का नाही. ते तुमचं पहिल्या परीक्षेत पास झाल्यानंतर, तर म्हणून ह्या परीक्षेला काय साधी परीक्षा समजू नका, ही नोकरी देणारी परीक्षा आहे. अलग लक्षात. नाही तर मग काय घेत जात आहे टायपिंगला तिकडे बसतं तासभर बसतं चाललं बोंबलत, असं नका करू. एक जरा थोडंसं रिस्पेक्टफुली शिकायचं, म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचंय, व्हायचंय म्हणून शिका. बरीच मुलं गेली इथून, तुम्ही जाल, पण ते मनात डोक्यात पाहिजे ना. आपल्या आपल्या डोक्यात ते नसतं, आपल्या डोक्यात वेगळंच असतं, आणि त्याच्यामुळे आपण जीवनामध्ये आपण यशस्वी किंवा सक्सेस आपल्याच्याने होऊ शकत नाही. ते जर व्हायचं असेल तुमचा एक एक क्षण जो आहे, तर तो मला आज काय मिळालं, मला आज काय मिळालं, मी आज काय घेतलं, मी आज काय शिकलो, हे ज्याला याच्याशिवाय ज्याला करमत नाही, तो पुढं तोच विद्यार्थी पुढे जातो. नाही तर मग डोक्यात बटाटे भरलेलेच असतात. आम्हाला किती सांगा, बोला बोंबला, है ना. आणि हे शिकणं म्हणजे तुम्ही घरच्यांकडून पैसे घेतलेले आहेत, त्याची बी जाण ठेवा थोडी. नाही तर मग आता नापास झाले तर आहेच, परत रिपीटरला काय आहे ना, पुढच्या रिपीटर येणारच आहे. आता रिपीटर होत नाही, ही परीक्षा झाल्यानंतर डायरेक्ट 6 महिन्यांनी परीक्षा होईल, अलग लक्षात. त्याच्यामुळे थोडस जरा माइंड शांत ठेवून सराव करा, अभ्यास करा, आणि केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे. तर ठीक आहे, मग आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.